श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. प्रारब्ध योग भोगण्याची वेळ येते तेव्हा, ज्यावेळी प्रारब्ध भोग भोगण्याची वेळ येते तेव्हा भगवंताचे नामस्मरण करावे. म्हणजे चुकीच्या कर्मातून निर्माण झालेली नकारात्मकता आणि पातक नाहीसे होऊ लागते आणि मनाच्या अंतर्गत असलेल्या शुद्ध भावना भोवती जी द्वेष, मत्सर, अहंभाव इत्यादी विकारांची आवरणे तयार झालेली असतात ती गळून पडायला सुरुवात होते. मनाला शुद्धभाव प्रकट झाला की परमेश्वराची कृपा होऊ लागते. अशा वेळी आपण आयुष्यात जेव्हा दुःखाची, संकटांची किंवा अत्यंत निराशाजनक परिस्थिती उत्पन्न होते तेव्हा परमेश्वरावरील दृढ श्रद्धेने आणि भगवंताच्या नामस्मरणात राहून मन आणि बुद्धी स्थिर ठेवता येते आणि आलेल्या परिस्थितीला आपण तोंड देऊ शकतो. ज्यावेळी आपल्यावर भगवंताची आणि भगवंत स्वरूप असलेल्या आपल्या सद्गुरूंची खरी कृपा होत असते, भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेले आपले सद्गुरू ह्या दोन्ही शक्ती एकच असल्या कारणाने अशा वेळी परमेश्वरीय शक्ती आणि सद्गुरूंची शक्ती एकत्रितपणे काम करत असते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.